महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांच्या हृदयातील गुरुजीच खरा मोठा पुरस्कार। राजाराम शेलार यांचा सेवापूर्ती सोहळा देवळेत भावपूर्ण वातावरणात। विद्यार्थ्यांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवणे हा शिक्षकासाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो। या भावनिक शब्दात आदर्श शिक्षक तथा केंद्रप्रमुख राजाराम शेलार यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला देवळे येथे विशेष उंची प्राप्त झाली। रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा देवळे येथील शेलार गुरुजी 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानिमित्ताने देवळे केंद्राच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, सरपंच सुनीता मिस्त्री, माजी सरपंच प्रकाश कदम, उपसरपंच किसन रिंगे, सामाजिक कार्यकर्ते गणपत आप्पा केसरकर, माजी सरपंच वंदना केसरकर, तुकाराम केसरकर, माजी सैनिक वसंतदादा केसरकर, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सभापती शीतल पार्टे व शिक्षक किरण साळुंखे, प्रवीण जागडे, गणेश भोये, विकास नाडेकर, शाहीर आवारे, मंगेश मानसिंग, संतोष दडस, विक्रम पार्टे, अमोल जाधव उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी सरपंच प्रकाश कदम यांनी सांगितले की जो शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयात गुरु म्हणून घर करतो त्यालाच आदर्श शिक्षक असल्याची खरी पावती मिळते। ज्या गावातून शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात झाली त्याच गावात सेवापूर्ती सोहळा होणे हा खरा दुग्ध शर्करा योग आहे। पंचायत समिती सदस्य अनिल दळवी यांनी आपल्या भाषणात शेलार गुरुजींच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की काही गुणी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहावे लागते। त्यातील एक नाव म्हणजे राजाराम शेलार। आपल्या विनम्र आणि नम्र स्वभावामुळे त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मने जिंकली। त्यांनी पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समृद्धी आणि सुख लाभावे अशी शुभेच्छा व्यक्त केली। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राजाराम शेलार भावूक झाले। आपल्या दीर्घ सेवा काळातील सहकाऱ्यांचे, गावकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांप्रती माझे प्रेम असेच कायम राहील। आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मला असाच लाभत राहो। भावनाविवश होत त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली। देवळे केंद्राच्या वतीने शेलार गुरुजींच्या सपत्नी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनीही भेटवस्तू देत आपल्या लाडक्या गुरुजींना भावपूर्ण निरोप दिला। विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही अमूल्य भेट त्यांच्या आयुष्यात दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम, सहतृप्ती भोईर, पोलादपूर।